पवार गट आणि महाविकास आघाडीमध्ये त्याचा निवडणुकावरती आणि मतावरती काय परिणाम होणार आहे एकूणच या सगळ्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी बोलायचं आहे। शिवसंग्रामचे काही कार्यकर्ते देखील माझ्यासोबत आहेत। काय सांगाल, काल प्रवेश केलाय, आज प्रवेश केल्यानंतरच्या तुमच्या काय कार्यकर्त्यांच्या प्रक्रिया असतील? आमच्या महाराष्ट्रभरातून आम्हाला फोनवर लोक चौकशी करतायत, भेटायला येत आहेत आणि इतकी उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे की म्हणजे सगळ्या लोकांना, आमच्या कार्यकर्त्यांना स्वतःच्या घरी गेल्यासारखं वाटतं। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर जे होम फिलिंग असतं ते आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, नेत्याला, पदाधिकाऱ्याला येतं आहे। त्याच्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड प्रमाणावर मात्र हा प्रवेश का करावा लागला? महायुतीनं कशा पद्धतीने तुम्हाला वागणूक दिली गेली? मेटे साहेब होते त्यावेळेस देखील महायुती कसं वागत होतं आणि आज त्यांना हा निर्णय सगळ्या शिवसंग्राम मावळ्याला आणि ज्योतिताईंना का घ्यावा लागला? त्याचं कारण असं आहे की 2014 रोजी मेटे साहेबांनी महायुती जॉईन केली। महायुती 2014मध्ये ती फक्त सामाजिक प्रश्नावर होती, म्हणजे छत्रपतींचं अरबी समुद्रातलं स्मारक, मराठा समाजाला आरक्षण या दोन प्रमुख मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन युती सरकारनं देवेंद्रजी फडणवीस यांनी दिल्यामुळं मेटे साहेब जॉईन झाले। त्यानंतर 10 वर्षाचा कार्यकाळ गेल्यानंतरसुद्धा त्या दोन्ही गोष्टीमध्ये कुठल्याही प्रकारची प्रगती दिसून आली नाही। शिवस्मारकाचंही काम प्रत्यक्षात चालू झालं नाही आणि मराठा आरक्षण दिल्यानंतरसुद्धा ते टिकलं नाही। मग अशा सामाजिक प्रश्नावर जर अपयश येत असेल तर आम्हाला सत्तेसाठी कुठल्याही पक्षाकडे जायचं नाही किंवा युती आघाडी करायचं नाही। सामाजिक प्रश्नावर हे विषय आम्ही घेऊन पुढे जात असताना साहेबांचं दुर्दैवाने निधन झालं आणि जेव्हा ज्योतिताईंनी पक्षाची धुरा हाती घेतली त्यानंतर लोकसभेमध्ये, तुम्ही आठवून घ्या की लोकसभेमध्येच त्यांनी सांगितले की आम्ही आता महायुतीसोबत नाहीत। म्हणजे त्यानंतरचा जो कार्यकाळ आहे मधला, आम्ही ना महायुतीबरोबर होतो ना महाआघाडीबरोबर तटस्थ होतो। परंतु आताची परिस्थिती अशी निर्माण झाली की लोकभावना जी आहे ती लोकभावना तुम्हाला सांगते की सगळ्या समाजाला बरोबर घेऊन चाललं पाहिजे, धर्मनिरपेक्ष राजकारण केलं पाहिजे। आणि महायुतीमध्ये असताना आम्हाला असंख्य प्रकारचे, आम्ही माननीय पवार साहेबांशी बोलतो, माननीय जयंत पाटील साहेबांशी बोलतो, सुप्रियाताईंशी बोलतो, रोहितदादांशी बोलतो। त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळं आम्ही हा प्रवेशाचा निर्णय घेतलेला आहे आणि आम्हाला आता या सगळ्या मंडळीवर राहून समाजकारण शिवसंग्रामच्या माध्यमातून करत असताना राजकारण आम्हाला शरदचंद्र पवार साहेबांच्या माध्यमातून किती जागांची मागणी केली राज्यात? आम्ही राज्यामध्ये 5 जागांची मागणी केलेली, त्यामध्ये प्रामुख्याने आमची बीडची जागा आहे। त्याच्यामुळे बीडच्या जागेमध्ये अतिशय सकारात्मक पद्धतीने आमचा विचार होईल याची आम्हाला खात्री वाटते। मात्र बीडमध्ये विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे आहेत, शरद पवार गटाचे आहेत, कसं होऊ शकतं नेमकं? भाकरी तो पक्ष नेतृत्वाचा विषय, त्याच्यावर मी नाही बोलू शकत, कारण ती संपूर्ण अधिकार जे आहेत ना ते एकतर पवार साहेबांना आहेत किंवा त्यांची जी कोर कमिटी आहे किंवा त्यांचं पार्लमेंटरी बोर्ड एक आहे त्या बोर्डाला ते संपूर्ण अधिकार आहेत। त्याच्यावर मी नाही बोलू शकत त्यांनी कशा पद्धतीने आम्हाला उमेदवारी दिली। नेमकं काय सांगाल? अनेक दिवसापासून पाहिलं जात होतं लोकसभा निवडणुकीमध्ये संधी हुकल्याची जी सल आहे ती प्रत्येक संग्राम मावळ्यामध्ये होती, सगळ्यांनी बोलून देखील दाखवली। आता या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही तयारी करताय, 2-2.5 वर्षापासून तयारी करताय, ताईंना कशा पद्धतीने पाहायचं आहे आणि आता तिकिटाच्या अनुषंगाने कसे प्रयत्न सुरू? लोकसभेला ताईंची संधी हुकली आणि त्यामुळे विधानसभेच्या तयारीला आम्ही त्या दिवशीपासूनच लागलो होतो आणि शिवसंग्रामच्या वतीनं ताई निवडणूक लढवणारच होत्या। पण गेल्या 1 महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याबरोबर 2-3 बैठका झाल्या। या बैठकीला आमचे ताई, प्रदेश उपाध्यक्ष कोलंगडे आप्पा, सरचिटणीस नितीनजी लाटकर हे उपस्थित होते। त्या बैठकीमध्ये जे सकारात्मक चर्चा झाली आणि बीड विधानसभेसाठी आमची जी दावेदारी आहे त्याविषयी सविस्तर चर्चा झाल्यानंतरच ताईंनी हा निर्णय घेतला आणि काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। आता अपेक्षा वाटते तुम्हाला तिकीट भेटेल आणि कशा पद्धतीने तयारी लागताल तुम्ही? आम्हाला तिकीट भेटेल अशी अपेक्षा आहे आणि आमची तयारी पूर्वीपासूनच आहे। म्हणजे आम्ही काय आज तिकीट भेटणार आहे उद्या आणि त्या तयारी करायला असं नाही, तर गेल्या 6 महिन्यापासून आम्ही त्या तयारीतच आहोत। त्याच्यामुळे नवीन तयारी करायची काही आवश्यकता नाही। पण आता नवीन ठिकाणी गेल्यामुळं नवा गडी नवा राज पद्धतीने सुरू करावं लागणार आहे? नाही, स्वर्गीय लोकनेते विनायकरावजी मेटे साहेब आपण पाहिलं तर त्यांनी देखील पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे। लोकनेते विनायकरावजी मेटे साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष होते, त्याच्यामुळं आम्हाला काही नवीन वाटत नाही। आम्ही जसं की आमच्या प्रदेशाध्यक्ष साहेबांनी सांगितलं, आप्पांनी, की आम्ही पूर्वी आमच्या घरी गेल्यासारखं आम्हाला फील येतं आणि आम्ही सर्वांनी एकमताने ताईंचं या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे। ताईंना आमदार करायचं आहे?
100% आमदार करायचे. त्या दृष्टिकोनातून आमची सर्व तयारी चालू आहे. आत्ता देखील आमची मोठ्या स्वरूपात आपण पाहता इथं इतक्या गर्दीत ही बैठक पार पडली आणि सगळ्यांचा एक सूर आला की आपण ज्योतिताई विनायकराव मेटे यांना बीड विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत पाठवायचं. मात्र जे साहेबांचं स्वप्न होतं त्यांच्या पश्चात हे स्वप्न तुम्ही कशा पद्धतीने पूर्ण करताय? साहेबांनी आम्हाला लढायचं शिकवलेलं आहे. साहेबांचे आम्ही मावळेत, त्याच्यामुळं साहेब जरी नसले तर वरून साहेबांचा आशीर्वाद आमच्यासोबत आहेत आणि आम्ही ताकदीनिशी ज्योतिताईंच्या पाठीमागे उभा राहून रात्रीचा दिवस करून त्यांना विधानसभेत पाठवणार आहोत. मात्र तयारी कशी सुरू आहे? आता इथं विद्यमान आमदार आहेत इथले, मग कशी नेमकी तयारी करताय आणि तुम्ही दावेदारी कशी करताय आणि पवार साहेबांकडे काय क्लेम केला नेमकं तुम्ही? पवार साहेबाकडं सर्वात प्रथम जो काही सध्या साहेबांनी आरक्षणाचा लढा उभा केला त्या लढ्याबरोबर जे काही मराठवाड्यामध्ये सध्या काही आरक्षणाचा जो हे चाललेला आहे त्याच्यामुळं कुठंतरी त्याचा एक फायदा म्हणा किंवा साहेबांनी जे केलेलं काम आहे साहेबाला कुठंतरी त्यांच्या कामातून कुठंतरी पवार साहेबांना पण कुठंतरी त्यांच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे किंवा साहेबाला कुठंतरी हे करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळं पवारसाहेब नक्कीच आम्हाला उमेदवार देतील आणि आम्हाला अगोदर लढायचं होतं. त्याच्यामुळं आमची पूर्ण बूथ रचना असेल, प्रत्येक बीड विधानसभेचे प्रत्येक गावागावातलं पूर्ण काम झालेलं आहे. त्याच्यामुळं आम्हाला लढायचं काही एवढं अवघड नाही. फक्त आता पवारसाहेबाच्या आशीर्वादाची आम्हाला या ठिकाणी आवश्यकता आहे आणि नक्कीच पवारसाहेब आम्हाला आशीर्वाद देतील असं या ठिकाणी. मात्र तुम्ही लढायचं ठरवलंय, पण इथले विद्यमान आमदार काय करतील? आता ते पक्षश्रेष्ठ ठरवणं आम्ही काय सांगणार. अच्छा, काय सांगाल, काय तुमच्या भावना असतील आणि कशा पद्धतीने तयारीला लागला तुम्ही? हे मेटे साहेबांना आमदार करण्यासाठी आम्ही 2014 पासून मेटे साहेब कार्य करत होते, पण अचानक साहेबांच्या जाण्यामुळे पुन्हा कार्यकर्त्यांमध्ये एक जागृती निर्माण झाली किंवा साहेबाचं स्वप्न हे पूर्ण करण्यासाठी ज्योतिताईच्या रूपाने आपल्याला साहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. तेव्हापासून कार्यकर्ते आजपर्यंत कामाला लागलेले आहेत. हे कामाला अचानक लागलेले नाहीत आणि साहेबांचं स्वप्न हे यावेळच्या विधानसभेमध्ये पूर्ण करणार म्हणजे करणार. तिकीट मिळेल अशी अपेक्षा? 100% तिकीट ज्योतिताई मेटे यांनाच मिळणार आहे. 100% मिळणार. जर नाहीच मिळालं तर पक्षाने जर दुसरा निर्णय घेतला तर? हे पहा, आम्हाला तर 100% खात्री ज्योतिताईंना तिकीट भेटणार म्हणजे भेटणार आणि समजा नाहीच भेटलं तर विधान परिषद देतील. शेवटी ताई आमदार होतील एवढं आम्ही तुम्हाला सांगू शकतो. त्याला आमदार करायचं ठरवलं तुम्ही? 100% कशा कोणत्याही पद्धतीने तुम्ही ठरवलं त्याला आमदार? 100%. मग आता इथं राष्ट्रवादीने तिकीट देऊ किंवा न देऊ? नाही, राष्ट्रवादीने तिकीट दिलं तर आमदार, नाही दिलं तर पक्ष ठरवून. आता आम्ही पक्षाचे झालो कारण की आता आदेश पक्षाचा आहे. अच्छा, नेमकं तयारीला कशा पद्धतीने लागलात? इथलची राष्ट्रवादी जी मूळ राष्ट्रवादी आहे त्यांच्याशी तुमचं बोलणं होतंय का आणि कशा पद्धतीने तुम्ही एकंदरीत ही विधानसभेचा जो गड आहे तो सर करणार आहे? आमचं मूळ राष्ट्रवादीशी बोलणं होतं. सन्माननीय खासदार साहेबांची आमची बैठक झालेली आहे अनेक वेळा या बाबतीमध्ये आणि त्यांचं जे इथलं युनिट आहे काम करणारं बीड जिल्ह्यातलं ते आमच्या संपर्कात आहे. आम्हाला आमच्या ताईंना पक्षामध्ये काम करायचं आहे, आम्हाला पक्षाच्या बाहेर राहून काम नाही करायचं. त्यामुळे यानंतरचं प्रत्येक पाऊल कार्यकर्त्यांच्या भावना काहीही असल्या तरी ज्योतिताई ह्या पक्षाच्या विचारविनिमयाशिवाय उचलणार नाहीत. पक्ष जो काय निर्णय घेईल त्या निर्णयाशी त्या बांधील राहतील आणि पक्ष जे सांगेल त्या सूचनांचं तंतोतंत त्यांना आमदार पाहिजे तुम्हाला? 100% पाहायचं. का नाही पाहायचं? आमदार पाहायचंय म्हणजे पाहायचंच आहे. आम्ही त्यासाठीच इतके आग्रही आहोत. रात्री निर्णय काल संध्याकाळी प्रवेश 4 वाजता झाल्यानंतर तातडीने मी मुंबईवरून निघून इथं आलो. कार्यकर्त्यांना इतक्या शॉर्ट नोटीसवर बोलावल्यानंतर आमच्या हॉलमध्ये जागा पुरत नव्हती. ही अवस्था आहे. अनेकांनी सभा बाहेर. या सामाजिक परिस्थितीमध्ये नक्कीच हे सगळं गणित जुळून येऊ शकतं. आजची परिस्थिती बघितली तर ओबीसी असेल, मराठा असेल, हा सगळा संघर्ष चालू आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा चालू आहे. याच्यामध्ये कसं नेमकं जुळवणार आणि त्यात निवडी कशी फिरवणार? यामध्ये काय आहे, एक तर शरदचंद्र पवार साहेबांचा जो पक्ष आहे तो धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. त्या पक्षाला सर्व समाजाची मतं मिळतात. मराठा समाजाची मिळतात, मुस्लिम समाजाची मिळतात, दलित समाजाची मिळतात, ओबीसी समाजाची मिळतात आणि शिवसंग्रामचं जे संघटन आहे त्यामध्ये हे 4ही घटक सतत कार्यरत आहेत. आमचा हक्काध्यक्ष हा सुद्धा धनगर समाजाचा आहे. म्हणजे ओबीसी मराठा वाद जो तुम्हाला वर्तमानपत्रात किंवा इतरत्र दिसतो तितक्या प्रमाणावर हा वाद प्रत्यक्षात समाजामध्ये गावागावामध्ये नाही आहे. आमच्या संघटनेमध्ये तरी बिलकुल नाही. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला सगळ्या समाजाची मतं पडतात. सगळ्याला सोबत घेऊन
सगळ्यांना सोबत घेऊन चालणं हेच मेटे साहेबांचं धोरण होतं. परंतु महायुतीमध्ये आल्यानंतर त्यांनाही काही बंधनं पडत होती. त्यापूर्वी साहेबांनी तब्बल 15 वर्ष शरदचंद्र पवार साहेबांसोबत राज्याचे उपाध्यक्ष म्हणून काम केलेले आणि ते काम करत असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा संपर्क होता. आणि दुसरी गोष्ट की त्यांनी सर्व जाती मतामधून धर्मांना दिसून यायला ह्या सगळ्या गोष्टी 100% हे मतामध्ये परिवर्तित झाल्याशिवाय राहणार नाही. विजयाचं गणित बांधलं जाईल. हो, विजय निश्चित आहे, त्याच्याबद्दल आम्हाला कुठलीच शंका नाही. कशी प्लॅनिंग केली, व्यूहरचना कशी असणार आहे? आमची बूथ मॅनेजमेंटची सर्व तयारी झालेली आहे. गावागावात आमच्या या ठिकाणी शिवसंग्रामच्या माध्यमातून सर्व कार्यकर्ते जोडले गेलेले आहेत, बांधले गेलेले आहेत. त्याच्यामुळं आम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. विजय आमचा निश्चित होणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ. आपण पाहतोय हे शिवसंग्रामचे कार्यकर्ते आहेत. काल ज्योतिविनायक मेटे यांनी प्रवेश केल्यानंतर आता इथलची जी शिवसंग्राम आहे ती आता राष्ट्रवादी सोबत ॲक्टिव्ह झालेली आहे. मात्र अडचण एवढीच आहे की इथं विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर आहेत. कार्यकर्त्यांनी या ठिकाणी निर्धार करून दाखवला आहे की ज्योतिताईंना आमदार करायचंय, आमदार पाहायचंय आणि त्या अनुषंगाने 6 महिन्यापासून तयारी सुरू आहे. मात्र आता नेमकं तिकीट कुणाला देणार, खरंच या ठिकाणी शरद पवार भाकरी फिरवणार का, आणि जर भाकरी फिरवली तर ज्योती मेटे यांना या ठिकाणी उमेदवारी दिल्यानंतर ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर या पद्धतीने जे समीकरण आहे ते समीकरण जुळून कशा पद्धतीने विजयापर्यंत जाईल हे आपल्याला वेळेवरतीच ठरवावं लागणार आहे. मात्र सध्या तरी बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये तिकिटाच्या अनुषंगाने रस्सीखेच आहे. आता ज्योती मेटे त्या ठिकाणी आल्यानंतर संदीप क्षीरसागर यांची अडचण झाली का, आणि ती अडचण आता पक्षाचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार कशा पद्धतीने मिटवणार, आणि जे आमदारकीच्या अनुषंगाने अनेकांनी स्वप्न पाहिलेले आहे ते स्वप्न कशा पद्धतीने पूर्ण करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र सध्या तरी बीड विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसंग्राम राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये आल्यानंतर संदीप क्षीरसागर यांचा पत्ता कट होणार का, अशी जी चर्चा आहे ती बीड जिल्ह्यामध्ये चवीनं चाकल्या जात असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. शिवसंग्रामच्या सर्वेसर्वा ज्योती मेटे यांनी काल राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर बीड विधानसभा निवडणुकीची दावेदारी केली जाते. त्याचबरोबर राज्यामध्ये देखील शिवसंग्राम सोबत आल्या